मला एक जण द्यायला जायची आणि ते माझ्या मित्राला मॅच करून यायची आणि मला फोटो त्यांच्या टेबलवर बघायचं. म्हटलं नेमकं काय आहे, कसं काय दिली तुम्ही राहुलला जाऊन मॅच जायचं दुखत नाही भाऊ समजा दुखत नाही दिली त्यांनी मॅच. मी म्हणलं आता असं ते म्हणले तू द्यायचं दुखतंय ना. म्हणलं हो दुखत आहे ना. ते म्हणले आईला एक दिवसामध्ये गाडी असं माझ्या आईला हातावर जांभा एवढा गाठी आल्या. 20 ते 25,000 रुपये दवाखान्यात घातले होते पण काही नीट नाही झालं महिना. ही बॅग केल्यानंतर आईला बॅग टाकली. बॅग टाकल्यानंतर आणि मॅग्नेटिक पाणी पिलं. अक्षरशः 20 दिवसामध्ये ते पूर्ण गाठी बिघडून गेल्या. 20 दिवसात. आणि घरी गेल्यानंतर आईने सांगितलं असं गाठी झाल्या निर्गाळल्यात बोलले. मी माझा सगळा फोन केला त्यांना म्हणलो असं झालंय सर. म्हणलं गाठी दोन्ही गाळ्या द्या गोळ्या खाता काय करता. म्हणले हा मला हेच पाहिजे होतं. म्हणले तर जा तुमच्याकडून या म्हणले तुम्ही दुकानावर. मी सांगतो तुम्हाला काय. मी गेलो बोललो बसलो. नंतर मग म्हणले 3-4 दिवसांनी मीटिंग आहे म्हणले बीओपी आहे. तुम्ही बीओपी मध्ये फक्त मला 2 तास द्या म्हणले. त्याच्यातलं काय आहे काय नाही हे तुम्हाला सगळं कळलं म्हणले. मग बीओपीला बसलो गेलो. त्यानंतर तिथला प्रोग्राम ऐकला, तिथला प्लॅन ऐकला, ह्यांचा सगळ्यांचा ऐकला. मग नंतर मी बोललो अरे एवढं असं आहे का. मी ऐकल्यानंतर त्यांना म्हणलं ठीक आहे आता मला हे मॅच देऊन टाक. मला त्यांनी लगेच मॅच दिली आणि त्यांनाच घेऊन गेलो. अक्षरशः 8 दिवसामध्ये 20 मॅच दिले. त्या लोकांना मॅच दिल्यानंतर त्या दारोदारी गेलो घरोघरी गेलो. त्यांना असं सांगितलं की मी घेतल्या त्यांना फरक पडत गेले. असं वाढत गेला बिझनेस चालू व्हायला. आणि त्यांच्यासोबत पार्टिसिपेट आम्ही असे दोघांनी मिळून भरपूर काही बिझनेस केले. आम्हाला बीडमध्ये दोघांना मी म्हणतो हे काय नवीन जुगाड आणला, हे काय नवीन जुगाड आणला हे असं आम्हाला अंदाज म्हणतो. कोणताही बिझनेस असतो आम्ही दोघात मिळून आम्ही कोणताही बिझनेस असला काही असलं तर आम्ही दोघात मिळूनच करतो. पण ते ओपन राहते ते फक्त त्यांच्या पाठीमागं करीत राहते आणि त्यांच्यामुळं. आणि आम्हाला पुन्हा नंतर हे असे हिरे भेटत गेले आणि त्यात पहिल्यापासून छंद आहे माणसं गोळा करायचे. माणसं ते हमेशा त्याच्यातच असते. त्याच्यामुळे हे आणि त्यांचे आवडती बिझनेस बी त्यांना आवडला भेटला कारण की त्यांच्या घरी त्यांना फरक पडला आईला. आणि आमचं ते नाते असल्यामुळं त्याच्या असल्यामुळे ते आमचं चालू राहते. आणि तिथं ते बंधन पिक्चर बघितला सलमान खानचा दिद्या जो दिद्या बोलेगा वो सारा करेगा लेकिन यहाँ उल्टा है जो साला बोलेगा वो जिद्या करता है. असं उलट आहे. त्याच्यामुळं या सगळं चालू आहे.